कोयना जलाशयाला छत्रपती शिवाजी महाराज नाव. शिवेंद्रराजे भोसलेंकडून महायुती सरकारचे आभार. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरण जलाशयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महायुती सरकारचे मनापासून आभार मानले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे हा आनंदाचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. कृषी आणि ऊर्जेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मिळणे हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. महायुती सरकारची शिवरायांवरील निष्ठा व आदर या निर्णयातून स्पष्टपणे दिसून येतो, असे मत शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले. हा निर्णय जो सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सन्मान्य आपले राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आपले पाटबंधारे मंत्री आणि आमचे महायुतीतले दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्या सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून घेण्यात आला. हा नक्कीच कोयना जलाशयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याचा जो निर्णय झाला आहे, हा सगळ्यांनाच आनंद देणारा हा निर्णय आहे. आणि कोयना ही आपल्याला माहिती आहे की ही महाराष्ट्राची एक कृषी त्याचबरोबर ऊर्जेच्या माध्यमातून एक फार मोठं आणि महत्त्वाचं धरण आहे. आणि याच्यातनंच बहुतांशी ऊर्जेचा म्हणजे पॉवरचा जो हे आहे तो याच्यातनंच आपला राज्याचा जो आहे तो भागवला जातो. आणि असं असताना हा एक महत्त्वपूर्ण निर्णय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतला आहे. मी त्यांचं सातारा जिल्हा वासियांच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. विखे पाटील साहेब असतील आमचे पाटबंधारे मंत्री, त्यांचं अभिनंदन करतो. आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल या महायुती सरकारचा असणारा आदर, त्यांच्याबद्दल असणारी निष्ठा आणि त्यांच्यावर असणारं प्रेम हे या अशा निर्णयातनं नक्की समाजाच्या पुढे दिसून येते. एवढंच मी सांगू इच्छितो.